चला तर आज बनवूया एकदम क्रीमी चीजी रेस्टॉरंट स्टाईल रेड सॉस पास्ता। बनवायला खूप सोपा आहे आणि खायला तेवढाच अप्रतिम लागतो। तर चला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इकडे टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायचे। तर त्याच्यासाठी गॅसवर मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवले। तर पाणी उकळते तोपर्यंत इकडे मी 4 मध्यम साईजचे टोमॅटो एकदम लालबुंद असे झालेले घेतलेत। ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचा जो हा वरचा भाग आहे ना तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि इकडे आपल्याला अशा पद्धतीने याला कट देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आतपर्यंत चांगले असे शिजले जातील आणि त्याची सालसुद्धा आपल्याला एकदम इझिली अशी काढता येईल। तर सगळ्या टोमॅटोंना मी अशाच पद्धतीने कट दिलाय। तर आता इकडे बघू शकता आपलं पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम झालंय। तर आता हे सगळे टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि एक 5 ते 6 मिनिटांसाठी फुल गॅसवर आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत। तर जेव्हा अशा पद्धतीने आपण टोमॅटोची प्युरी तयार करतो, एकतर ती रंगाला सुद्धा खूप छान अशी लालसर दिसते आणि त्याच्यातला जे आंबटपणा असतो तर तो बऱ्यापैकी कमी झालेला असतो। त्याच्यामुळे रेड सॉस पास्ता बनवताना आपल्याला अशाच पद्धतीची ही टोमॅटोची प्युरी वापरायची आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता हा जो टोमॅटो आहे तर त्याची साल अशी आपोआप याच्यापासून वेगळी होते। तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे टोमॅटो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत। आता हे सगळे टोमॅटो आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी थंड होऊन द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याची साल काढून घ्यायचे। तर आता तुम्ही बघू शकता खूप इझिली अशी याची साल टोमॅटोपासून वेगळी होते। तर सगळ्या टोमॅटोची साल अशाच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता खूप इझिली आणि पटकन याची साल निघते। तर आता याला आपल्याला मिक्सरमधून चांगली एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायचे। पण याचे आपल्याला असे एक ओबडधोबड असे काप करून घ्यायचे, जेणेकरून सगळे टोमॅटो एकसारखे असे मिक्सरला बारीक होतील। तर आता हे सगळे टोमॅटोचे तुकडे आहेत तर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि छान एकदम बारीक अशी टोमॅटोची प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आता इकडे बघू शकता आपली टोमॅटोची प्युरी तयार झाली, फक्त आता ही आपल्याला गाळून घ्यायचे। तर बघू शकता खूप छान अशी आपली इकडे टोमॅटोची प्युरी तयार झाली। रंगसुद्धा बघू शकता खूप सुंदर असा लाल रंग आलाय। आता इकडे आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे। तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी साधारण एक 2 ते 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलंय। तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी 2.5 चमचे मीठ घातलं याच्यामध्ये। इकडे आपल्याला 1 चमचा तेल घालायचे, जेणेकरून पास्ता एकमेकांना चिटकणार नाही। तर आपल्या आता या पाण्याला ना व्यवस्थित अशी उकळी येऊन द्यायचे। तर इकडे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी आले। तर याच्यामध्ये मी 2 कप मॅक्रोनी घातले। तुमच्याकडे कुठल्याही शेपचा पास्ता असेल तरीसुद्धा चालेल, माझ्याकडे या टाईपचा पास्ता होता तर तो मी याच्यामध्ये घातलाय। चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचे आणि आता हा पास्ता आपल्याला एक 8 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। जोपर्यंत हा पास्ता आपल्याला ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे। एक 80 ते 85% फक्त पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचे, खूप जास्त शिजवायचा नाही। आपल्या इकडे पास्ता एक 8 ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा शिजला गेलाय। आता हा आपल्याला काढून घ्यायचे आणि एका चाळणीवर ठेवायचे। आता इकडे आपल्याला एक मोठ्या कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घ्यायचंय, त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं बटर घालायचंय। बटर असेल तर वापरा, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा, तर इकडे मी एक मध्यम साईजचा कांदा एकदम असा बारीक चिरून घेतलाय तर तो घातलाय आणि 2 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा अशा मोठ्याच चिरून घेतल्यात तर त्या याच्यामध्ये घातल्यात। आता हा कांदा आपल्याला चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचे। खूप डार्क सोनेरी रंग येऊन द्यायचा नाही, हलका सोनेरी रंगावरच परतून घ्यायचे। तर आता इकडे आपल्या कांद्याला चांगला असा सोनेरी रंग आलाय। आता याच्यामध्ये आपल्याला बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायचे। तर रंग तुम्ही बघू शकता चांगला असा लाल रंग आला या प्युरीला। तर आता ही टोमॅटोची प्युरी या कांद्यासोबत आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी या तेलावर चांगले असे परतून घ्यायचे। तर टोमॅटोची प्युरी चांगली अशी परतली गेली। आता याच्यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे। 1 चमचा इकडे मी रेड चिली सॉस घातलाय आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घातलेत। आता याच्यातलं जर तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही इकडे रेड चिली फ्लेक्सचं प्रमाण वाढवू शकता, अर्ध्याच्या ऐवजी 1 चमचा घातला तरी सुद्धा चालेल।
इकडे आपल्याला टोमॅटो सॉस घालायचं आहे किंवा टोमॅटो केचप. तर इकडे मी 2 ते 3 चमचे एवढा टोमॅटो केचप घातला आहे आणि हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे मी अर्धा चमचा ऑरिगॅनो घातला आहे, तो सुद्धा आपल्याला याच्यासोबतच मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्या या सॉसला ना मस्त असा रेड कलर येण्यासाठी इकडे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातले. तर इकडे मी 1.5 छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली. याच्याने आपल्या या सॉसला मस्त असा लाल कलर येईल. तर हे सुद्धा आपल्याला या टोमॅटोच्या प्युरीमध्ये कांद्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे मी याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे एवढं पाणी घातलं आहे, म्हणजे जो आपण याच्यामध्ये मिरची पावडर घातली किंवा बाकीचे जे सॉस घातले तर ते चांगले असे एकजीव होतील. तर त्याच्यासाठी इकडे मी थोडंसं पाणी घातलं आणि याला चांगली अशी उकळी येऊन देऊयात. आता इकडे आपल्या पास्त्याला एकदम क्रीमीनेस येण्यासाठी इकडे मी 2 ते 3 चमचे मेयोनीज घातलं आहे. आता माझ्याकडे इकडे फ्रेश क्रीम होती म्हणून मी ती इकडे वापरले. एक 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम याच्यामध्ये घालायचं आहे. आता या दोन्हीतली जर तुमच्याकडे कुठली गोष्ट नसेल तर तुम्ही एकच गोष्ट याच्यामध्ये घाला, फक्त त्याचं प्रमाण वाढवा. आता याच्यातलं फक्त तुमच्याकडे जर मेयोनीज असेल तर त्याचे एक 4 ते 5 चमचे घाला किंवा मग फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीमचे सुद्धा एक 4 ते 5 चमचे घातले तरीसुद्धा खूप असा क्रीमीनेस येतो आपल्या पास्त्याला. तर आता हे सगळं या दोन्ही गोष्टीसुद्धा मी याच्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्यात. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर हे दूध रूम टेम्परेचरचंच होतं आणि एक 3/4 कप याच्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे. तर तुम्हाला सॉसची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याच्यावर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इकडे माझ्याकडे प्रोसेस चीज होतं, तर इकडे मी ते 3 क्यूब प्रोसेस चीज याच्यामध्ये चांगलं असं खिसून घालणार आहे. चीजचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीवर आहे, कमी जास्त करू शकता. मोझरेला चीज असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे चीज याच्यामध्ये आपल्याला मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आहे. तर इकडे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये दूध घातलं आहे. आता इकडे आपल्याला शिजवून घेतलेली मायक्रोनी याच्यामध्ये घालायचं आहे आणि या सॉसमध्ये ही मायक्रोनी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मायक्रोनीला हा सगळा सॉस व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे. आता या स्टेजला तुम्ही टेस्ट करून बघू शकता. जर काही कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वाढवूसुद्धा शकता. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर एक 2 ते 3 मिनटासाठी याला चांगली एक अशी वाफ द्यायचं आहे. तर आता इकडे 2 ते 3 मिनटं झालेत. आता आपण झाकण काढून बघूयात. तर इकडे मस्त असा आपला पास्ता तयार झाला आहे. जेवढा याच्यामध्ये आपण सॉस घातला होता तर तो सगळा सॉस व्यवस्थित आपल्या पास्त्याला कोट झाला आहे. तर इकडे बघू शकता खूप चीजी आणि क्रीमी असा आपला पास्ता मस्त असं तयार झाला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर टेक्स्चर तुम्ही बघू शकता, सगळा पास्ता या सॉसने छान असा कोट झाला आहे. तर आता याच्यामध्ये मी थोडेसे ऑरिगॅनो घालणार आहे आणि थोडेसे रेड चिली फ्लेक्स आहेत तर ते घालणार आहे. डेकोरेशनसाठी घालते, ऑप्शनल आहेत. याच्यावर चीज खिसलं तरीसुद्धा चालेल. तर इकडे बघू शकता एकदम क्रीमी चीजी आपला रेड सॉस पास्ता तयार झाला आहे. तर कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर याच पद्धतीने नक्की घरी बनवून बघा.